काका कधीपासून खाता इथे तुम्ही? मला तर भरपूर झाले ते खाऊ. अच्छा, काय आवडतं इथे तुम्हाला? सगळं आवडते. पुरी भाजी, हां कोंबडी वडे, हां. हा मसाला आपलं हे डोसा भाजी, अच्छा, उपमा, शिरा, पोहा अरे वा, एकदम छान बनवलं. घरगुती सगळे बनवले. हां ना, थँक्यू. दादा नमस्कार. हा नमस्कार. कधीपासून तुम्ही येता इथे? 1-1.5 वर्ष तरी झालं. अच्छा, 1.5 वर्षापासून येत आहे. तर काय इकडचं आवडतं तुम्हाला? क्वालिटीचं असं की चांगलं बनवणार म्हणून इथे यावं लागतं. हां ना, एकदम घरगुती टाईपमध्ये. हां. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आज आपण आलेलो आहोत जीवदानी माता मंदिर आहे त्याच्या पायथ्याशीच एक आपल्या इथे बघू शकता एक आपल्या ताईचं शॉप आहे, आपुलकी स्नॅक सेंटर म्हणून. आणि बघू शकता बरेचसे आयटम ताई ठेवत आहेत तिथे. तर चला आपण त्यांना भेट देऊया. ताई नमस्कार. दादा नमस्कार. काय ताई नाव आपलं? मधुरा सुनील. अच्छा, दादा तुमचं? अच्छा, तर किती वर्षापासून ताई व्यवसाय करता इथे आपण? 2 वर्षापासून व्यवसाय करताय. आणि इथे चालू केलं तिथपासून काय अडचणी कसं काय वाटतंय? रस्त्यावर आपण व्यवसाय करतोय तर कधी अडचणी खूप येतात. 2 वर्षामध्ये आता सक्सेसफुली. आणि एक सांगा की 2 वर्षापासून व्यवसाय करताय तर तुम्हाला कधी वाटलं नाही की आपण नोकरी करावी? जे आहे ती नोकरी सोडावीशी वाटते. अच्छा, नोकरी करताय तुम्ही, जे आहे ती नोकरी सोडावीशी वाटते. नक्कीच. आणि आपला चॅनल आहे त्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय की आपला मराठी माणूस आहे हा व्यवसायामध्ये आला पाहिजे आणि व्यवसायामध्ये टिकला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी आपलं प्रमोशनचं काम चालू असतं. तर ताई आपण इथे 2 वर्षापासून व्यवसाय करतोय तर आपण काय काय ठेवतो व्यवसायामध्ये? साधा डोसा, अजून पुरी भाजी, पोहे, इडली. अच्छा, आणि उपमा. अच्छा, आणि किती चहा पण वाजता ठेवते मी. चहा पण ठेवता? किती वाजता सकाळी आपला चालू होतं टायमिंग इथला? 7 ला. सकाळी 7 वाजता चालू करता. 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत. आणि संध्याकाळी नसतं मग पुढे? अच्छा, 12 वाजेपर्यंत. मग दादा त्यानंतर तुम्ही कामाला जाता का? आणि ताई तुम्हाला मुलं? 3 मुलं आहेत. किती वर्षाचे? लहान? 14 वर्षाची. अच्छा, मुलगी 14 वर्षाची आहे. अच्छा, तेवढं सगळं म्हणजे घरचं सांभाळून एवढं सगळं. आणि नंतर तुम्ही दोघं पण सकाळी येऊन किती वाजता दादा उठायला लागतं? 3 वाजता ताई उठतात. तिथपासून मग हा सगळा कारभार चालू होतो, म्हणजे तयारी याची चालू होते. आणि त्यानंतर मग इथे आपण 7 वाजता चालू करतोय, बरोबर? अच्छा, रात्री. अच्छा, दादा रात्री सेकंड शिफ्ट करून आल्यानंतर तुम्हाला किती वाजता तयारी आहे पूर्ण करायला? 1 वाजता. अरे हो. तर मंडळी ॲक्च्युली बघू शकता रात्री तयारी करून ताई दादा 1 वाजता झोपतात. ठीक आहे, आणि पहाटे ताई पुन्हा 3 वाजता उठत आहेत. ठीक आहे, तर हे फक्त आणि फक्त मला तर वाटतं की मराठी माणूसच करू शकतो. ठीक आहे, आणि खूप तुमचं अभिनंदन की हा निर्णय तुम्ही घेतला की आपल्याला व्यवसायामध्ये यायचं आहे. आणि व्यवसाय तुम्ही आता 2 वर्षापासून सक्सेसफुली करत पण आहात. ठीक आहे, आणि आता आपण काय आम्हाला काय द्याल? तुमचं फेवरेट काय? डोसा आहे फेवरेट. डोसा. तर ठीक आहे, डोसा बनवा ना. तर बघूया आपण ताई डोसा कशा बनवत आहेत. अच्छा, हे लहान लहान डोसे. आणि काय रेट असतात ताई इथे? 10 रुपये. 10 रुपयाला एक डोसा असतोय. चटणी येणार. अच्छा, हे काय काय? चटणी आहे. हे खोबऱ्याची चटणी का? अच्छा, सांबर आहे. हे बघा दादा सांबर बनवतात. अजून हे काय आहे? पोहे. त्याच्यामध्ये पोहे. हे पोहे. उपमा आहे. अच्छा, उपमा पण असतोय. मंडळी बघू शकता लोकांची बोल एकदम झुंबड उडालेली असते. आता एक अर्ध्या तासापासून मी थांबलो, त्यानंतर मग ताई ॲक्च्युली बोलायला फ्री झालेल्या आहेत. पण चांगलं आहे, आवडतं की मराठी माणूस आपला असा व्यवसायामध्ये व्यस्त असतोय, तर खूप बरं वाटतं. ताईंची इथे हे डोसे खूप फेमस आहे आणि पुरी भाजी खूप फेमस आहे. मी पाहिलं इथे जेवढी गर्दी होते मॅक्झिमम सगळी लोक इथे पुरी भाजी आणि डोश्यासाठीच येत होते. आणि मंडळी बघू शकता ही ताईने आपल्या डोश्याची डिश आपल्याला तयार करून दिलेली आहे. तर टेस्ट करणं तर बनतं.
चव एक नंबर ताई, अप्रतिम, एकदम अप्रतिम, एकदम घरगुती चटणी बनवलेली आहे. खूप एकदम छान, खूप छान आहे, मस्त टेस्ट आहे एकदम. तर ताई इकडचा ॲड्रेस काय सांगाल? मनवेलपाडा तलाव अपोजिट जिल्हा परिषद शाळा अच्छा. शाळेच्या बाजूला. इकडे मी मंडळी बघू शकता, जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्याच्या बाहेरच आहे. गेटच्या समोर आणि गार्डन आहे, होम गार्डन आहे. हे पाहू शकता ना, जिल्हा परिषदेची शाळा इथे, हा बोर्ड आहे बघा त्याचा. इकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गार्डन आहे आणि त्याच्यासमोरच आपल्या ह्या ताई आणि दादाचा व्यवसाय आहे. बघू शकता खूप छान पद्धतीने लहानसं स्टॉल आहे, सजवलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने दादा आणि ताई व्यवसाय करत आहेत. तर मित्रांनो, आपले मराठी आहेत ताई, तर त्यांना सपोर्ट करायचा आहे आपल्याला. तर नक्कीच या भागामध्ये राहणारे आपले मित्रमंडळी जेवढे असतील त्यांनी प्रयत्न करा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि इकडचे आपले मंडळी असतील ते ताईंच्या स्टॉलवर आपल्या येतील आणि व्हिजिट करतील. तर नक्कीच आपण पुन्हा भेटूया. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूया अशाच एका पुढच्या आपल्या मराठी व्यावसायिकाच्या प्रमोशनसाठी. नमस्कार. तर दादा मला सांगा की आपल्यातले जे मराठी बांधव इकडे राहणारे आहेत या भागामध्ये, म्हणजे मनवेलपाडा विरारच्या साईडला, नालासुपाऱ्याच्या साईडला, तर त्यांना जर कुठल्या घरगुती काय लहान मोठे प्रोग्राम असतात त्याच्यासाठी पुरी भाजीची ऑर्डर म्हणा किंवा हे असं काय काय डोसा पोहा. हा डोसे पोहे असं काही ऑर्डर करायचं असेल तर त्या ऑर्डर तुम्ही घेऊ शकता का? अच्छा. तर त्या लोकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं, त्यासाठी काय तुमचा नंबर सांगाल मला? 80 970 20 4550. तर मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा आणि या नंबरद्वारे ताईंना होऊ शकतं तेवढा मदत करण्याचा प्रयत्न करा.